हॅलो, नमस्कार मित्रांनो. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024च्या अनुषंगाने आपण 5 आठवड्यांचे अर्थात 30 दिवसाची जी काही रिव्हिजन सिरीज सुरू केलेली आहे, त्याच्यामध्ये आपण या लेक्चरमध्ये प्राचीन भारताचा इतिहास आणि या लेक्चरपासून आपण चौथ्या वीकमधील इतिहास या विषयाला सुरुवात करणार आहोत. ओके, सो या आधीच्या आठवड्यांमध्ये अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि भूगोल या विषयातील जे काही महत्त्वाचे प्रश्न किंवा टॉपिक होते ते प्रश्नांच्या माध्यमातून आपण रिवाइज केलेलं आहे. ओके, सो मागचे लेक्चर बघा. येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा जी 25 ऑगस्टला होणार आहे त्या परीक्षेसाठी नक्कीच त्याचा फायदेशीर किंवा त्याचा बेनिफिट तुम्हाला होणार आहे. ओके, सो थेट आपण आपल्या लेक्चरला सुरू करूया. या ठिकाणी आपण डे 20 अर्थात 20व्या दिवशी प्राचीन भारताचा इतिहास आणि त्या अंतर्गत जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत त्या ठिकाणी आपण प्रश्नांच्या माध्यमातून रिवाइज करणार आहोत. सो एकंदरीत 15 प्रश्न या ठिकाणी आपण बघणार आहोत. आता पहिला जो प्रश्न आहे तर या ठिकाणी प्रश्नात विचारले गेलेले आहे की खालील योग्य विधानांचा विचार करा. ताम्रपाषाण युगातील सावरदा संस्कृती ही महाराष्ट्राशी संबंधित आहे. ब आहे जोर्वे संस्कृतीचे पूर्व जोर्वे व उत्तर जोर्वे संस्कृती अशा दोन भागात विभाजन करण्यात आले. त्यानंतर क आहे आहाड व बनास संस्कृती ही राजस्थानशी संबंधित होती. ओके, सो जे काही ताम्रपाषाण संस्कृती आहे, आपण जर तुम्ही 11 आता लेटेस्ट मध्ये जे काही नवीन पुस्तक आलेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला ताम्रपाषाण युगीन असेल, हडप्पा संस्कृती, तर त्या संदर्भाने इन डिटेल दिलेलं आहे. जर तुम्ही ते वाचलेलं असेल तर अशा पद्धतीच्या प्रश्नाचं जे काही आन्सर आहे ते तुम्ही व्यवस्थित देऊ शकता. आता या ठिकाणी अविधान दिलेलं आहे की ताम्रपाषाण युगातील सावरदा संस्कृती ही महाराष्ट्राशी संबंधित आहे का. त्यानंतर आहे जोर्वे संस्कृतीचे पूर्व जोर्वे व उत्तर जोर्वे अशा दोन भागात विभाजन करण्यात आले. क आहे आहाड व बनास संस्कृती ही राजस्थानशी संबंधित होती का. आता अ आणि ब, फक्त अ आणि क. ओके, सो या ठिकाणी अ आणि क पाहिजे. नंतर आहे ब आणि क आणि वरीलपैकी सर्व. सो कुठला पर्याय या ठिकाणी योग्य असणार आहे. आता ताम्रपाषाण युगीन संस्कृती महाराष्ट्राच्या संदर्भात जर आपण बघितलं तर आपल्याला काय दिसून येतं, तर महाराष्ट्रामध्ये उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक पोहोचले होते. याचा पुरावा आपल्याला विशेषतः दायमाबाद, ओके, सो दायमाबाद या ठिकाणी सापडतो आहे. ते पोहोचण्या आधीच्या काळामध्ये तिथे ताम्रपाषाण युगीन संस्कृती होते. ओके, सो हडप्पा संस्कृतीच्या जे काही दायमाबाद ठिकाण आहे, ज्या ठिकाणी आपल्याला हडप्पा संस्कृतीचे जे काही अवशेष आहेत ते मिळालेले होते, पण त्याही आधी ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे काही जे काही अवशेष आहेत ते एकंदरीतच त्या ठिकाणी मिळालेले होते आणि त्याला सावरदा नावाची जी काही संस्कृती आहे त्या नावाने ती ओळखली जाते. ओके, सो ताम्रपाषाण युगातील संस्कृती जी महाराष्ट्रामध्ये सापडतो तर त्याला सावरदा संस्कृती म्हणून ओळखली जाते. त्यानंतर येथे अनुक्रमे माळवा संस्कृती आणि जोर्वे संस्कृती यांचे अवशेष मिळाले होते. सो सावरदा संस्कृती, माळवा संस्कृती हे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश अशा एकंदरीत विस्तारलेलं होतं. आणि जोर्वे संस्कृती, ओके, सो महाराष्ट्रामध्ये जोर्वे संस्कृती हे देखील ताम्रपाषाण युगातील संस्कृती होती. आता सावरदा संस्कृती संदर्भात या ठिकाणी दिलेलं आहे. सावरदा हे धुळे जिल्ह्यात आहे. तापी नदीच्या काठावर किंवा तापी नदीवर आहे. सावरदा संस्कृतीचा जो काही काळ आहे तो इसवी सनापूर्वी 2000 ते 1800. ओके, सो इसवी सनाच्या पूर्वी 2000 ते 1800 या कालावधीचा ही सावरदा संस्कृती आपल्याला दिसून येतो. या संस्कृतीचा उगम उत्तर महाराष्ट्रातील मध्याश्मयुगीन लोकांचा सौराष्ट्रातील जे काही हडप्पा आहे, गुजरातमधील सौराष्ट्रातील हडप्पा संस्कृतीच्या लोकांशी आलेल्या संपर्कातून झाला असावा अशा पद्धतीची जी काही इन्फॉर्मेशन आहे ते आपल्या 11च्या स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे. ओके, थोडक्यात काय, तर उत्तर महाराष्ट्रातील जे काही मध्याश्मयुगीन लोक होते तर त्यांचा संबंध गुजरातमधील त्यावेळच्या हडप्पा संस्कृतीचे जे काही लोक होते सौराष्ट्रमधील तर त्यांच्याशी आलेलं होतं आणि त्या एकंदरीत त्यांच्या संस्कृतींच्या आदान प्रदानावरून ही सावरदा संस्कृती त्या ठिकाणी डेव्हलप झालेली असावी अशा पद्धतीची जी काही निष्कर्ष आहे ते या विधानावरून आपण काढू शकतो. आता इनामगाव, पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामध्ये इनामगाव येथील विस्तृत उत्खननामुळे माळवा आणि जोडवे संस्कृतीतील लोकांच्या जीवनाबद्दल सविस्तर माहिती उपलब्ध आहे. माळवा संस्कृती कालावधी दिलेला आहे 1600 ते 1400 इसवी सन पूर्व. नंतर पूर्वे जोर्वे संस्कृती आणि उत्तर जोर्वे. आता माळवा संस्कृती नंतरच्या टप्प्यातील जोर्वे संस्कृतीचा जो काही इतिहास आहे त्याच्यामध्ये या उत्खननावरून काय दिसून येतं, तर माळवा संस्कृतीनंतर जी जोर्वे संस्कृती आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेली होती किंवा एकंदरीतच उगम पावलेली होती तर त्याचा पूर्व जोर्वे आणि उत्तर जोर्वे अशा दोन टप्प्यांमध्ये विभाजन करता येतं. ओके, सो जे काही समृद्धीचा काळ आहे त्याला पूर्व जोर्वे काळ म्हटलं गेलेला आहे आणि उतरणीचा काळ आहे ज्याच्यामध्ये जे काही ताम्रपाषाण युगीन आहे सो त्याला उत्तर जोर्वे अशा पद्धतीने त्याचे कॅटेगरायझेशन या ठिकाणी केलेलं आहे. ओके, इनामगावच्या उत्खननात दोन टप्प्यातील लोक जीवनाचा जो काही सविस्तर
विश्लेषण आहे किंवा जी काही माहिती आहे ती या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. ओके. आता आहे राजस्थान. राजस्थानमधील आहाड किंवा बनास संस्कृती हे देखील ताम्रपाषाण युगातील एक संस्कृती होती. सो राजस्थानमधील जे काही ताम्रपाषाण युगीन संस्कृतीच्या संदर्भात जे काही अवशेष सापडलेले आहेत तर त्याच्यावरून जे काही त्याला नाव दिले गेले तर आहाड आणि बनास संस्कृती. ओके. आता राजस्थानच्या मेवाड प्रदेशातील आहाड आणि बनास या नावाने ही संस्कृती ओळखली जाते आणि ही संस्कृती हडप्पा संस्कृतीच्या समकालीन होती. ओके. सो ऍट द सेम टाइम जेव्हा हडप्पा संस्कृती उदयास आलेली होती तर त्याच वेळेस राजस्थानच्या दरम्यानचा जो काही भाग आहे त्याच्यामध्ये आहाड आणि बनास संस्कृती ही ताम्रपाषाण संस्कृती देखील अस्तित्वात होती. उदयपूर जवळ जे काही बालाथल आणि किलूट या आहाड संस्कृतीची महत्वाची स्थळे आहेत ते देखील लक्षात ठेवा. उदयपूर जवळ जे काही आहाड तिचा सर्वप्रथम शोध लागला असून तिला आहाड संस्कृती म्हटलं गेलेलं आहे आणि बनास नदीच्या काठावर असल्या कारणाने ओके. सो बनास नदीच्या उपनदीवर असलेले हे जे काही गाव आहे त्यामुळे त्याला बनास संस्कृती देखील म्हटलं जातं. सो बनास किंवा आहाड संस्कृती कुठल्या राज्याशी संबंधित आहे असा जर प्रश्न आला तर ते असणार आहे राजस्थान. ओके. आता प्रश्नात दिलेलं होतं ताम्रपाषाण युगातील सावळदा संस्कृती ही महाराष्ट्राशी संबंधित आहे का? तर नक्कीच आपण बघितलेलं आहे सावळदा संस्कृती महाराष्ट्राशी संबंधित आहे. त्यानंतर आहे जोर्वे संस्कृतीचे पूर्व जोर्वे व उत्तर जोर्वे अशी संस्कृती अशा दोन भागात विभाजन करण्यात आले. तो समृद्धीचा काळ पूर्व जोर्वे काळ म्हणून ओळखला जातो. तर जेव्हा उतरणीचा काळ किंवा जी काही ही जोर्वे संस्कृती आहे तिच्या ऱ्हासाचा जो काही काळ आहे तर त्याला उत्तर जोर्वे म्हटलं गेलेलं आहे. सो ब देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. त्यानंतर आहे आहाड व बनास संस्कृती ही राजस्थानशी संबंधित होती. सो हे देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. सो अ ब क तीनही विधान या ठिकाणी योग्य असल्या कारणाने वरील सर्व योग्य असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे जोड्या लावा स्वरूपात आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये या आधी देखील बऱ्याचदा अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो सिंधू संस्कृतीची स्थळे आणि शोधकर्ता किंवा एकंदरीत शोधून काढलेल्या कोणत्या संशोधकांनी ते सिंधू संस्कृतीची जी काही विविध स्थळे आहेत ती शोधून काढलेली आहेत त्यावरून या ठिकाणी आपल्याला जोड्या लावायचा आहे. मोहेंजोदाडो, लोथल, धोलावीरा, कालीबंगन. ओके. आता मोहेंजोदाडो जे काही ठिकाण आहे ते एकंदरीतच पाकिस्तानमध्ये दिसून येतो. हे सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात मोठे स्थळ आहे. या इथे वसाहतींचे अवशेष, जल व्यवस्थापन, स्नानगृहे यासारखे अनेक वास्तुकलेचे नमुने सापडलेले आहेत. कोणत्या काळातील? तर सिंधू संस्कृती किंवा हडप्पा संस्कृती या काळातील. आणि याचा शोध कोणी लावलेला आहे तर राखलदास बॅनर्जी यांनी 1921 मध्ये लावलेला आहे. ओके. सो मोहेंजोदाडोला राखलदास बॅनर्जी. सो अ ला 3 नंबरची जोडी. आता अ ला 3 नंबरची जोडी जर आपण बघितलं तर फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसून येतो. सो एका जोडीवरून देखील आपण योग्य पर्यायापर्यंत पोहोचू शकतो आणि असे बरेच प्रश्न आपल्याला आयोग हिंटच्या माध्यमातून किंवा एका योग्य जोडीवरून देखील आपण ते प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. अशा पद्धतीने प्रश्न ते फ्रेम केलेलं असतं. त्यानंतर आहे हडप्पा, पाकिस्तानमध्येच आहे. याचा शोध देखील दयाराम साहनी यांनी 1921 मध्ये लावलेला आहे. त्यानंतर आहे लोथल. ओके. भारतमधील जे काही गुजरात राज्य आहे तर त्या ठिकाणी लोथल या ठिकाणी हडप्पा संस्कृतीचे अवशेष आपल्याला सापडलेले आहे ज्याच्यामध्ये जलतरण तलाव ओके जे काही स्नानगृहे आहेत. त्यानंतर आहे बंदर, विशेषतः व्यापारी बंदर त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. याचे उत्खनन 1955 ते 60च्या दरम्यान ESR राव ओके. सो रंगनाथ राव ज्याला म्हटलं गेलेलं आहे. सो त्यांनी हे शोधून काढले आणि उत्खनन देखील त्यांनी केलेलं आहे. सो ब ला 1 नंबरची जोडी. ब ला 1 नंबरची जोडी. त्यानंतर आहे धोलावीरा. धोलावीरा हे देखील गुजरातमध्ये आहे. ओके. अलीकडे याला धोलावीरा या ठिकाणाला जागतिक वारसा यादीत युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये स्थान मिळालेलं आहे. सो सिंधू संस्कृतीच्या जल व्यवस्थापन प्रणाली संदर्भाने आणि तटबंदी असणार. ओके. सो या ठिकाणी आपल्याला तटबंदी दिसून येतो आणि इतर जे काही वास्तूंचे नमुने देखील दिसून येतात. याचा शोध कोणी लावलेला आहे तर JP जोशी ओके जगतपती जोशी यांनी लावलेला आहे. तर उत्खनन RS बिस्ट यांनी 1990 मध्ये केलेलं आहे. सो आपल्याला शोध कोणी लावलेला आहे तर धोलावीराचा शोध एकंदरीतच जगतपती जोशी त्याला JP जोशी म्हटलं गेलेलं आहे. सुकवला 2 नंबरची जोडी. त्यानंतर आहे कालीबंगन. कालीबंगन राजस्थानमध्ये आपल्याला दिसून येतो. आता हे वसाहतींचे म्हणजे काही सिंधू संस्कृतीच्या वसाहतीचे पुरावे या ठिकाणी सापडलेले आहेत. कृषी साधनांचे पुरावे देखील या कालीबंगन या ठिकाणी सापडलेले आहेत. ओके. एकंदरीतच नांगरलेले जे काही नांगराचे अवशेष आहेत तर ते देखील या कालीबंगन या ठिकाणी सापडलेले आहेत. आता याचे जे काही उत्खनन आहे किंवा शोध आहे ते कोणी केलेलं आहे तर ब्रिजबासी लाल आणि
बालकृष्ण थापर यांच्या मार्गदर्शनाखाली हे झालेलं आहे आणि त्यांनी हे शोधून काढलेलं आहे आणि उत्खननाचे कार्य केलेले आहे. सो बी लाल किंवा के थापर, बालकृष्ण थापर आणि ब्रिजबासी लाल. ओके, सो या ठिकाणी कालीबंगांसाठी ड ला 5 नंबरची जोडी. ओके, सो ड ला 5 नंबरची जोडी दिलेली आहे. त्यानंतर आहे अ ला 3 नंबरची जोडी, ब ला 1 नंबरची जोडी आणि क ला 2 नंबरची जोडी. ओके, सो अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर इतर जे ठिकाण दिलेले आहे त्यामध्ये राखीगडी हरियाणामध्ये आहे, लक्षात ठेवा. राखीगडी हे उत्खनन 1963 मध्ये सर्वप्रथम सुरू करण्यात आले. त्यानंतर अलीकडे डेक्कन कॉलेजचे जे काही संचालक होते डॉक्टर भूषण शिंदे यांनी देखील या राखीगडीमध्ये उत्खननाचे कार्य केलेले आहे. ओके, अशा पद्धतीने या ठिकाणी सिंधू संस्कृतीच्या स्थळांसंदर्भाने इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. त्यानंतर आहे खालीलपैकी चुकीची जोडी कोणती ते ओळखा. अ आलमगीरपूर उत्तर प्रदेश, त्यानंतर ब आहे बनावली हरियाणा, क दायमाबाद महाराष्ट्र आणि ड आहे राखीगडी राजस्थान. तो जे काही सिंधू संस्कृतीतील जे वेगवेगळे स्थळे आहेत किंवा ठिकाण आहेत तर त्यांच्या कुठल्या राज्यामध्ये सापडतो आहे त्यावरून या ठिकाणी चुकीची जोडी आपल्याला फाइंड आउट करायची. आता आलमगीरपूर कुठे आहे तर एकंदरीतच उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यामध्ये हे आपल्याला यमुना नदीकाठी हे सिंधू संस्कृतीचे एक खोरे दिसून येतात आणि एक पुरातत्वीय स्थळ आहे. सो आलमगीरपूर आहे उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यामध्ये. सो अ ची जी काही जोडी आहे आलमगीरपूर उत्तर प्रदेश ते योग्य असणार आहे. त्यानंतर बनावली हे गाव हरियाणाच्या फतेहबाद जिल्ह्यामध्ये आहे. सो बनावली हरियाणा, सो ब देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. आणि देवी मातेचे गुरे आणि खेळण्याचे नांगर या ठिकाणी सापडलेले होते. ओके, सो लक्षात ठेवा बनावली या ठिकाणी खेळण्याचे नांगर, ओके, आणि देवी माताचे गुरे अशा पद्धतीने जे काही अवशेष आहे सिंधू संस्कृतीच्या काळातील तर ते या ठिकाणी बनावली या हरियाणातील गावामध्ये सापडलेले होते. त्यानंतर आहे भगवानपुरा हरियाणाच्या कुरुक्षेत्र जिल्ह्यामध्ये हे जे काही भगवानपुरा ठिकाण आहे ते येतो आहे. सो हे देखील या सिंधू संस्कृतीच्या संदर्भाने आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आहे मांडा जम्मू काश्मीरमधील चिनाब नदीच्या काठावर आहे. हे देखील सिंधू संस्कृतीतील एक महत्वाचे ठिकाण आहे. त्यानंतर आहे सोनवली उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर दायमाबाद आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसून येतो, विशेषतः नगर जिल्ह्यामध्ये. हे श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी नदीची जी काही उपनदी आहे प्रवरा तर त्याच्या डाव्या तीरावर एक निर्जन गाव किंवा पुरातत्वीय स्थळ म्हणून या दायमाबादकडे बघितलं जातं. ओके, सो नगर जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर आहे राखीगडी हे देखील हरियाणा राज्यातील हिसार या जिल्ह्यामध्ये दिसून येतो. ओके, आणि एक पुरातत्वीय स्थळ आहे. या ठिकाणी हे दिलेलं आहे, मॅपच्या सहाय्याने देखील आपण बघू शकतो. दायमाबाद गोदावरी नदीच्या काठावर जे काही नगर आहे नगर जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आलमगीरपूर उत्तर प्रदेशमध्ये, राखीगडी, कालीबंगन हे जे काही ठिकाण आहे ते एकंदरीतच हरियाणामध्ये दिसून येतं. बनावली मोहनजोदाडो इकडे पाकिस्तानमध्ये, धोलावीरा, लोथल, रंगपूर, सुरकोतडा हे एकंदरीत गुजरातमध्ये दिसून येणारे ठिकाण आहेत. ओके, आता या ठिकाणी जे दिलेलं होतं त्यापैकी आलमगीरपूर उत्तर प्रदेश आपण बघितलेलं आहे, बनावली हरियाणा, त्यानंतर आहे दायमाबाद महाराष्ट्र. ओके, दायमाबाद महाराष्ट्रामध्ये आहे. त्यानंतर राखीगडी, सो राखीगडी कुठे आहे तर हरियाणा राज्यातील हिसार या जिल्ह्यामध्ये आहे. सो ड या ठिकाणी चुकीचं आहे. ओके, आणि आपल्याला चुकीचं विचारलेलं होतं. सो फक्त ड पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे योग्य जोड्या लावा. आता एकीकडे प्राचीन नद्या आणि त्याचे जे काही जोडी आहे ते आधुनिक नावाशी लावायचे आहे. ओके, असिकानी, वितस्ता, परुषिणी आणि श्रुतुद्री अशा पद्धतीने प्राचीन नद्यांचं नाव दिलेलं आहे. त्याला अलीकडे कुठल्या नावाने संबोधलं जातो? झेलम, चिनाब, सतलज, रावी. ओके, सो या ठिकाणी जे काही नद्या दिलेल्या आहेत एकंदरीतच वैदिक काळातील या नद्या आहेत आणि आपल्याला ऋग्वेदिक काळातील या नद्यांसंदर्भाने त्यांचे जे काही एन्शियंट नाव आणि अलीकडे जे काही आधुनिक नाव आहे ते माहिती असणे अपेक्षित आहे. सो अशिकानी, सो ज्याला चिनाब म्हणून ओळखला जातो, सो अशिकानीला चिनाब, या ठिकाणी अशिकानी दिलेलं आहे त्याला चिनाब या नावाने अलीकडे आपण ओळखतो. सो अ ला 2 नंबरची जोडी, सो अ ला 2 नंबरची जोडी पर्याय क्रमांक 1 आणि 2 मध्ये आपल्याला दिसून येतो. सो पर्याय क्रमांक 3 आणि 4 या ठिकाणी एलिमिनेट आपण करू शकतो. त्यानंतर आहे विपासा. ओके, सो विपासा ज्याला बियास म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो विपासा म्हणजे काय बियास हे देखील लक्षात ठेवा. नंतर आहे परुषिणी रावी नदीला म्हटलं जायचं. ओके, सो परुषिणी म्हणजे काय तर रावी. सो क ला 4 नंबरची जोडी, सो क ला 4 नंबरची जोडी आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसून येतो. या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर आहे श्रुतुद्री आहे का? सो श्रुतुद्री ज्याला सतलज या नावाने आपण अलीकडे संबोधतो. ओके, सो श्रुतुद्री, सो ड ला 3 नंबरची जोडी, ड ला 3 नंबरची जोडी
त्यानंतर वितस्ता. वितस्ता म्हणजे काय तर झेलम. ओके, सो झेलम नदीला आपण वितस्ता या नावाने संबोधत असतो. आता या ठिकाणी जे काही नद्या आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवा. अशिकानी म्हणजे काय तर चिनाब नदीला आपण अशिकानी म्हणत असतो. त्यानंतर आहे विपासा, त्याला बियास, विपासा किंवा बियास. त्यानंतर परुष्णी. ओके, सो परुष्णी म्हणजे काय तर रावी नदी आहे, लक्षात ठेवा. वितस्ता, झेलम, कुबा. ओके, काबूल नदीला कुबा म्हटलं जायचे. त्यानंतर क्रुमू, कुर्रम नदीला गोमती, ज्याला आपण अलीकडे गोमल या नावाने संबोधत असतो. सुवास्तू, स्वात नदी आहे. नंतर सुधनीरा. ओके, सुधनीरा म्हणजे काय तर अलीकडची जी काही गंडक नदी आहे तर त्याला ऋग्वेदिक काळामध्ये अर्थात प्राचीन काळामध्ये सुधनीरा म्हणून ओळखले जायचे. सुधुद्री सतलज नदीला आणि द्रिश द्रिजदवती. ओके, सो द्रिजदवती म्हणून गग्गर नदीला म्हटले जायचे. ओके, सो लक्षात ठेवा. आता हे जे काही नद्यांची जी काही नावं आहेत ती एकंदरीतच वैदिक युगातील कालखंडात दिसून येतात. सो वैदिक युगासंदर्भाने आपल्याला विशेषतः ऋग्वेदिक कालखंड आणि पूर्ववैदिक युग या संदर्भाने माहिती असणे अपेक्षित आहे. सो वैदिक युगाचे दोन कालखंड आहेत, एक ज्याला ऋग्वेदिक कालखंड किंवा पूर्ववैदिक युग म्हटलं गेलेलं आहे आणि नंतरचे वैदिक युग, ज्यामध्ये 1500 ते 1000, इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 1000 हे पूर्ववैदिक काळ. नंतरचे जे काही वैदिक युग आहेत त्याला 1000 ते 600 अशा पद्धतीने इसवी सन पूर्व आपल्याला दिसून येतात. आता यामध्ये वेदांचा जो काही उगम आहे तो त्या ठिकाणी झालेला होता. संहिता, ब्राह्मण, आरण्यके, उपनिषदे यांचा जो काही उगम आहे किंवा त्या त्या कालावधीमध्ये निर्माण झालेले होते. ऋग्वेदामध्ये 10 मंडले, 1028 सूक्ते आणि 10,552 श्लोका ज्याला ऋचा म्हटलं गेलेलं आहे. ऋग्वेदातील 2 ते 7 मंडले हे अत्यंत प्राचीन आहे. ओके, लक्षात ठेवा. जर प्रश्न विचारला तर यावर विचारू शकतो, कारण यावर ऑलरेडी UPSC मध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सत्यमेव जयते जे काही शब्द आहे ते मुंडक उपनिषदातून घेण्यात आलेलं आहे. ऋग्वेदातील अनेक स्तोत्रे ही स्त्रियांनी रचलेली आहेत, ज्याला ब्राह्मण वादनी म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो जे काही ऋग्वेदिक काळातील, कारण ऋग्वेदिक जे काही काळ आहे तो विशेषतः स्त्रियांसाठी भरभराटीचा होता. उत्तर वैदिक जो काळ आहे तो स्त्रियांना त्या ठिकाणी कमी लेखले जायचे. मात्र पूर्ववैदिक काळामध्ये स्त्रियांचे जे काही महत्व आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रियांना देखील सन्मान किंवा मान सन्मान द्यायचे. सो काही जे काही त्या काळामध्ये जे काही स्कॉलर्स जे आपल्याला दिसून येतात त्याच्यामध्ये लोपामुद्रा, विश्वेश्वरा, सुत्ता, निववरी, घोषा, अपाला इत्यादी जी काही स्त्रिया आहेत तर त्यांनी जी काही स्तोत्रांची रचना केली आहे तर त्याला ब्रह्मवादिनी म्हटलं गेलेलं आहे. ओके, लोपमुद्रा हे अगस्त्य ऋषींची पत्नी होती. ओके, लक्षात ठेवा. लोपामुद्रा ही अगस्त्य ऋषींची पत्नी होती. सो या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, बौद्धिक परंपरेत डॅश डॅश यांना भविष्यातील बुद्ध किंवा भावी बुद्ध म्हणून ओळखले जाते. कुणाला बौद्धिक परंपरेमध्ये भावी बुद्ध किंवा भविष्यातील बुद्ध म्हणून ओळखले जाते? अवलोकितेश्वरा, त्यानंतर आहे नागार्जुना, मैत्रेय, गार्गी. ओके, सो अवलोकितेश्वरा, नागार्जुना, मैत्रेय, गार्गी. आता बौद्ध परंपरेमध्ये मैत्रेयला भावी बुद्ध म्हणून ओळखले जाते, लक्षात ठेवा. सो या ठिकाणी योग्य पर्याय असणारे पर्याय क्रमांक 3 मैत्रेय. पद्मपाणी किंवा कमळवाहक या अवलोकितेश्वराचे सर्वात सामान्य विशेषण. ओके, सो पद्मपाणी किंवा कमळवाहक ज्याला कुणाला म्हटलं गेलेलं आहे तर अवलोकितेश्वराला म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो ते एक बोधिसत्व म्हणून ते जे काही शिल्प आहे तर त्या ठिकाणी सापडलेल्या जे काही शिल्प आहेत तर त्यामध्ये या अवलोकितेश्वराचे जे काही वर्णन आहे ते पद्मपाणी किंवा कमळवाहक म्हणून ओळखले गेलेलं आहे. ओके, सो यांना कमळवाहक किंवा पद्मपाणी देखील म्हटलं जातं. आता बोधिसत्व आदर्श महायान बौद्ध परंपरेत व्यक्ती म्हणून केंद्रस्थानी राहिलेला आहे. ओके, बुद्धाच्या पहिल्या उपदेशाला धम्मचक्र म्हटलं गेलेलं आहे, लक्षात ठेवा. काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे बौद्धिझम संदर्भाने. विक्रमशिला महाविहाराची जी काही स्थापना आहे ती राजा पाल राजा जो काही धर्मपाल होता त्यांनी केलेली आहे. बौद्ध धर्माच्या अर्थात महात्मा बुद्ध सिद्धांताचा प्रचार करण्यासाठी एक नवीन प्रकारचे साहित्य त्याला त्रिपिटक म्हटलं गेलेलं आहे. 3 प्रकारचे त्यामध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. 3 प्रकारचे ज्याला त्रिपिटक म्हटलं जातं, त्यामध्ये सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक असे 3 प्रकार होतात, ते देखील लक्षात ठेवा. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, बौद्ध धर्मातील 4 बौद्धिक परिषदे संदर्भाने आयोजन काळानुसार स्तरांचा जो काही कालानुक्रम आहे तो लावा. वैशाली, राजगृह, कुंडलवन, पाटलीपुत्र. ओके, सो कुंडलवन म्हणजे काय तर काश्मीरमध्ये असणारे कुंडलवन, लक्षात ठेवा. वैशाली, राजगृह, कुंडलवन, पाटलीपुत्र. सो 4 जे काही बौद्धिक काउन्सिल झाले होते त्याला बुद्धिस्ट काउन्सिल म्हटलं गेलेलं ते कुठे झालेलं आहे? सो या ठिकाणी या चार्टच्या स्वरूपात तुम्ही लक्षात ठेवू शकता. पहिली जी काही बौद्धिक काउन्सिल झालेली आहे ती 483 जे काही
इसवी सन पूर्व 483 या कालावधीमध्ये राजगृह या ठिकाणी झालेले आहे. आणि याचे जे काही अध्यक्ष होते कोण होते तर महाकश्यपा. सो महाकश्यपा या पहिल्या बौद्धिक काउन्सिलचे किंवा बौद्धिक परिषदेचे अध्यक्ष होते. आणि त्यावेळेस जे काही राजकर्ते होते किंवा राजा कोण होतं तर अजातशत्रू. मगध साम्राज्याचा अजातशत्रू होता. त्यानंतर सेकंड किंवा दुसऱ्या नंबरचा जो काही बौद्धिक परिषद कुठे झालेली आहे 383 मध्ये, इसवी सन पूर्व 383 मध्ये वैशाली या ठिकाणी झालेले आहे. त्यावेळेस जे काही प्रेसिडेंट होते सब्बा कमी. आणि काल अशोकाच्या काळामध्ये हे बुद्ध परिषद झालेली आहे, बौद्ध परिषद. नंतर आहे तिसरे बौद्धिक काउन्सिल कुठे झालेले आहे तर पाटलीपुत्र या ठिकाणी. त्यावेळेस प्रेसिडेंट होते मोगलीपुत्रा तिस्सा. सो मोगलीपुट्टा तिस्सा नाव लक्षात ठेवा. आणि सम्राट अशोकाच्या काळामध्ये हे तिसरे बौद्धिक परिषद झालेले होते. त्यानंतर चौथे पहिल्या सेंचुरीमध्ये अर्थात पहिल्या इसवी सनामध्ये कुंडलवनामध्ये झालेला आहे, ज्याचे अध्यक्ष होते वसुमित्रा अश्वघोष. आणि वसुमित्रा हे एकंदरीतच प्रेसिडेंट होते तर अश्वघोष हे व्हाईस प्रेसिडेंट होते. आणि कनिष्क कुशाण राजा कनिष्क यांच्या काळामध्ये चौथे बौद्धिक काउन्सिल किंवा बौद्धिक परिषद झालेली आहे. सो अशा पद्धतीने 4 बौद्धिक परिषदे या ठिकाणी दिलेली आहे, ते लक्षात ठेवा. आता बुद्धिस्ट जी काही टेक्स्ट आहे आणि जे ऑथर आहे ते देखील लक्षात ठेवा. मिलियन पन्नू नागसेन यांनी लिहिलेलं आहे. नंतर आहे बुद्ध चरित्रा सौदरानंद. त्यानंतर सारीपुत्त प्रकाशन अश्वघोष यांनी लिहिलेलं आहे. माध्यमिक कारिका नागार्जुना यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर आहे विशुद्धिमग्गा बुद्धघोषा यांनी लिहिलेलं आहे. अभिधम्मकोशा वसुबंधू यांनी लिहिलेलं आहे. सो हे देखील लक्षात ठेवा. आता सारनाथ येथील डिअर पार्कच्या ठिकाणी महात्मा बुद्धांनी आपला पहिला उपदेश दिला. फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. पुढे बौद्ध धर्माच्या शिकवणीसाठी किंवा त्या शिकवणीचा प्रसार करण्यासाठी कुसल, कपिलवस्तू, वैशाली आणि राजगृह या ठिकाणी ते गेलेले होते. प्रचारादरम्यान त्यांनी जी काही मल्लांची राजधानी आहे पावा या ठिकाणी देखील ते पोहोचलेले होते. सो हे देखील लक्षात ठेवा. कोसलचा राजा प्रसेनजित याने आपल्या संपूर्ण कुटुंबासह बुद्धाचे शिष्यत्व पत्करलेले होते. तो बौद्ध धर्म कोणी स्वीकारलेले होते तर राजा प्रसेनजित कोसल घराण्याचा किंवा कोशल वंशाचा जो काही संस्थापक होता कोशल वंशाचा जो काही राजा होता प्रसेनजित याने संपूर्ण कुटुंबासह या बुद्धाचे शिष्यत्व स्वीकारलेले होते. सो या ठिकाणी आपल्याला बौद्ध परिषदेचे काळानुसार कालानुक्रम कुठले लिहिलेले आहेत तर सर्वप्रथम राजगृह. सो राजगृह सुब्ब पहिल्या स्थानी येणार आहे. सुब्ब पहिल्या स्थानी असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 आणि 4. सो 2 पर्याय आपण एलिमिनेट करू. त्यानंतर आहे वैशाली. सो वैशाली कुठे आहे सो वैशालीमध्ये ठीक आहे ना. सो ब नंतर आहे येणारा जो काही पर्याय आहे तो असणार आहे. सो पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला दिसतो ब. त्यानंतर आहे पाटलीपुत्र. ड पाटलीपुत्र. त्यानंतर आहे कुंडलवन. शेवटी पहिल्या इसवी सनामध्ये कुंडलवर काश्मीर या ठिकाणी झालेलं होतं. सो ब ड क पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या गुप्त शासकाने नालंदा विश्वविद्यापीठ स्थापन केले आहे. अलीकडे 2024 मध्ये या नालंदा विद्यापीठाची जी काही पुनर्रचना आहे ती करण्यात आलेली आहे आणि नवीन विद्यापीठाचे कॅम्पस सुरू करण्यात आलेले आहे. त्यामुळे जी काही चर्चेचा विषय आहे किंवा एकंदरीत चर्चेत असणारी जी गोष्ट आहे त्यामुळे आपण या संदर्भाने थोडक्यात जे काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ते माहिती असणे गरजेचं आहे. सो कोणत्या गुप्त शासकाने नालंदा विश्वविद्यापीठाची स्थापना केली होती. चंद्रगुप्त प्रथम, कुमारगुप्त, धर्मपाल, पुष्यगुप्त. आता कुमारगुप्त पहिला यांनी 415 ते 455 या इसवी सनापूर्वी गुप्त साम्राज्याची जी काही स्थिरतेची स्थिती त्यांनी दिलेली होती आणि त्यांच्या काळामध्ये कोणत्या विद्यापीठाची तर नालंदा विद्यापीठाची जी काही स्थापना आहे ती करण्यात आलेली होती. सो नालंदा विद्यापीठाची स्थापना कोणी केलेली आहे तर कुमारगुप्त यांनी केलेली आहे, लक्षात ठेवा. आणि त्या संदर्भात जे काही उत्खनन आहे ते पुरातत्व शास्त्रज्ञ अलेक्झांडर कॅनिंगहाऊस यांनी केलेले होते आणि त्यांच्या या संशोधनानंतरच गुप्त काळातील कुमारगुप्त यांनी या नालंदा विद्यापीठाची जी काही स्थापना केलेली आहे अशा पद्धतीचा जो काही निष्कर्ष आहे तो काढण्यात आलेला होता. आता गुप्त साम्राज्याच्या स्थापनेसंदर्भात थोडक्यात आपण बघणार आहोत. कालावधी आहे 319 ते इसवी सन 319 ते 550 या कालावधीमध्ये या गुप्त साम्राज्याची स्थापना झालेली होती.
संस्थापक होते श्रीगुप्त. ओके, सो श्रीगुप्त या घराण्याचा संस्थापक होता. आणि त्यानंतर चंद्रगुप्त पहिला हा विशेषतः म्हणजे खऱ्या अर्थाने गुप्त घराण्याचा संस्थापक म्हणून या चंद्रगुप्त पहिल्याकडे बघितला जातो. ओके, चंद्रगुप्त पहिला हा खरा संस्थापक मानला जातो. त्यांनी कुमारदेवीशी विवाह केले जे लिच्छवी घराण्याशी संबंधित होते. ते स्वतःला महाराजाधिराज ही उपाधी लावायचे. ओके, सो कोणत्या राजाने कुठली उपाधी लावली असा देखील प्रश्न याआधी विचारलेला आहे. त्यानंतर आहे समुद्रगुप्त. ओके, ज्याला विन्सेंट जे ब्रिटिश अधिकारी आहेत तर त्यांनी भारताचा नेपोलियन असे संबोधलेले होते. ओके, सो समुद्रगुप्त ज्याला भारताचे नेपोलियन म्हणून ओळखले जातात. समुद्रगुप्त हा कला, संगीत व साहित्याचा मोठा संरक्षक होता. ओके, अलाहाबादच्या शिलालेखामध्ये अलाहाबादमध्ये जे काही प्रयाग प्रशस्ती आहेत तर त्यामध्ये समुद्रगुप्त यांच्याविषयी माहिती दिलेली आहे. त्यानंतर आहे चंद्रगुप्त द्वितीय ज्याला विक्रमादित्य म्हटलं गेलेलं आहे. दुसऱ्या चंद्रगुप्ताने साम्राज्याचा जे काही गुप्त साम्राज्य आहे त्याचा अधिक विस्तार केल्याचे आपल्याला दिसून येतं. गुप्त साम्राज्याचा जो काही सुवर्णकाळ आहे तर याच्याच काळाला सुवर्णकाळ म्हटलं गेलेला आहे. त्याच्या दरबारामध्ये नवरत्न होते. ओके, सो कोणत्या गुप्त घराण्याच्या कोणत्या राजाच्या काळात किंवा प्रश्न येऊ शकतो की कोणत्या गुप्त राजाच्या काळामध्ये त्याच्या राजदरबारामध्ये नवरत्न होते तर ते आहे चंद्रगुप्त द्वितीय ज्याला विक्रमादित्य जी काही पदवी आहे ती दिली जाते. ओके, सो विक्रमादित्य म्हणून देखील ते ओळखले जातात. त्यानंतर त्याच्यामध्ये कालिदास, वराहमिहिर यांचा समावेश आहे. ओके, त्यांनी सकांचा पराभव केला आणि स्वतःला सकारी उपाधी दिली होती. सो सकारी उपाधी कोणी दिलेली होती तर चंद्रगुप्त द्वितीय यांनी दिली होती. सो लक्षात ठेवा. त्या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य पर्याय क्रमांक 2 कुमारगुप्त. त्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील धार्मिक प्रथेनुसार स्थानकवासी परंपरा कोणत्या धर्माशी निगडीत आहे किंवा निगडीत होते? बौद्ध धर्म, ब आहे जैन धर्म, क वैष्णव धर्म आणि ड आहे शैव धर्म. फक्त आणि ब, फक्त क, फक्त ब, फक्त अ. ओके, सो जे काही स्थानकवासी परंपरा आहे ते कोणत्या धर्माशी निगडीत होते? आता जैन. ओके, या ठिकाणी जे काही जैन धर्म आहे तर जैन धर्म या परंपरेशी स्थानकवासी जी काही परंपरा आहे किंवा स्थानकवासी जे काही प्रकार आहे ते या श्वेतांबर या जैन धर्माचा एक संप्रदाय असून त्याची स्थापना 1653 मध्ये करण्यात आलेली होती. ओके, या ठिकाणी हे चुकीचं आहे कारण 1653 नाही तर 653 असेल बहुतेक. ओके, सो श्वेतांबर या धर्माचा संप्रदाय असून स्थानकवासी जी काही परंपरा आहे ते या श्वेतांबर या जैन धर्माचा एक संप्रदाय म्हणून ओळखली जाते. ओके, या संप्रदायाची जी काही उत्पत्ती आहे ती लोणकाशाला सापडलेल्या लोंका. ओके, सो लोणकाशा जे काही ठिकाण आहे तर त्या ठिकाणी लोंका या पूर्व सुधारवादी संप्रदायापासून झालेली आहे अशा पद्धतीने ठिकाणी दिलेलं आहे. ओके, आत्मशुद्धी आणि निर्वाण प्राप्तीच्या मार्गातील मूर्तीपूजा आवश्यक नाही असे हे जे काही संप्रदाय आहे स्थानकवासी ते मानायचे. एकांतवाद हा जैन धर्माचा मूळ सिद्धांत आहे व तत्वज्ञान आहे. याला जे काही सप्तभांगी सिद्धांत म्हटला जातो. ओके, सो एकांतवाद हा जैन धर्माचा मूळ सिद्धांत किंवा तत्वज्ञान आहे. जे काही सिद्धांत आहे तर त्याला सप्तभांगी सिद्धांत म्हटलं गेलेला आहे. प्रश्न येऊ शकतो की सप्तभांगी सिद्धांत कुठल्या धर्माशी संबंधित आहे तर ते आहे जैन धर्म. ओके, सो लक्षात ठेवा. जैन साहित्याला आगम तत्व म्हटलं गेलेलं आहे. ओके, आतापर्यंत 12 अंग, 12 उपंग, 10 प्रकीरण आणि हे जे काही इत्यादी जे साहित्य संदर्भाने आहे. सो लक्षात ठेवा जैन साहित्याला आगम तत्व म्हणून ओळखले जाते. जैन धर्मामध्ये एकूण 24 तीर्थकर मानले जातात ज्यामध्ये पहिले तीर्थकर आहेत ऋषभदेव. ओके, 23वे तीर्थकर आहेत पार्श्वनाथ आणि महावीर जैन हे 24वे तीर्थकर ठरलेले आहेत. ओके, सो महावीर स्वामी आणि त्यांच्या संदर्भात जे काही तीर्थकरांच्या संदर्भाचे सिंबॉल आहे ते देखील लक्षात ठेवा. पहिल्या तीर्थकरांचे सिंबॉल होते बुल. ओके, 23वे तीर्थकरांचे सिंबॉल होते स्नेक आणि महावीर स्वामी यांचे सिंबॉल होते लायन. ओके, सो हे लक्षात ठेवा सिंह. सो पर्याय क्रमांक जर आपण बघितलं सो पर्याय क्रमांक ब अर्थात विधान ब आणि पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय स्थानिकवासी परंपरा कुठल्या धर्माशी निगडीत आहे तर जैन धर्म. ओके, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे जोड्या लावा स्वरूपात या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रद्योत, उदयन, प्रसेनजित आणि अजातशत्रू. ओके, सो हे जे काही स्टेट बोर्ड 8वीच्या स्टेट बोर्ड मध्ये दिलेलं होतं. सो कोसल, वत्स्य, अवंती आणि मगध या साम्राज्यातील जे काही वेगवेगळे राजे आहेत तो कोसल या साम्राज्य किंवा कोसल या घराण्याचा जो काही राजा होता तो प्रसेनजित. ओके, सो कोसल राजा प्रसेनजित हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता. सो कोशलला किंवा
या ठिकाणी प्रसेनजित जे काही दिलेलं आहे तो त्याला 4 नंबरची जोडी अर्थात कुशल या घराण्याचा तो राजा होता. त्यानंतर आहे प्रद्योत. प्रद्योत कुठे आहे तर वत्स, एक मिनिट, अच्छा हा, अवंती या साम्राज्याचा किंवा अवंती या घराण्याचा राजा प्रद्योत हा होता. सो अला 3 नंबरची जोडी प्रद्योत अवंती. त्यानंतर आहे उदयन. सो उदयन राजा हा वश्य या राजघराण्याचा किंवा वश्य या साम्राज्याचा राजा होता. सो राजा उदयन लक्षात ठेवा. बोला 2 नंबरची जोडी. त्यानंतर आहे अजातशत्रू. ओके, सो मगध बिंबिसार नंतर जो काही मगध साम्राज्यामध्ये जे इतर कुशल वश्य आणि जे काही अवंती वगैरे जे राज्य आहेत ते मगध साम्राज्यामध्ये विलीन करण्याचे कार्य या अजातशत्रूने केले होते. ओके, सो अजातशत्रू हा मगध साम्राज्याशी संबंधित होता. सो ड ला 1 नंबरची जोडी. सो ड ला 1 नंबरची जोडी, क ला 4 नंबरची जोडी. त्यानंतर आहे ब ला 2 नंबरची जोडी आणि अ ला 3 नंबरची जोडी. ओके, अवंती. सो अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, तो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे. आता कुशल या घराण्याची जी काही राजधानी होती सो लक्षात ठेवा श्रावस्ती. त्यानंतर आहे वश्य. वश्य या घराण्याचा जो काही कुशल किंवा कोसांबी हे जे काही नगर आहे ती राजधानी होती. त्यानंतर आहे अवंती या साम्राज्याची राजधानी होती किंवा या प्रदेशाची राजधानी होती एकंदरीत उज्जैनी. ओके, आणि मगध राजगृह. ओके, सो हे लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न आहे मौर्यकालीन प्रांत. ओके, सो मौर्यकालीन प्रांतासंदर्भात या ठिकाणी आणि त्याच्या राजधान्या कुठल्या होत्या ते दिलेलं आहे. उत्तरपथ, त्यानंतर अवंतिरथा, कलिंगा, दक्षिणापथ आणि प्राच्यपथ. सो हे जे काही मौर्यकालीन वेगवेगळे प्रांत होते तर त्यांच्या राजधान्या कुठल्या होत्या. आता मौर्यकालीन राज्यव्यवस्था, मौर्य राज्याची जे काही साम्राज्याची राजधानी ही पाटलीपुत्र होती. राज्य कारभारासाठीच्या किंवा राज्य कारभाराच्या सोयीसाठी म्हणून साम्राज्याचे 4 विभागामध्ये जे डिवायडेशन आहे ते केलेले होते आणि त्या 4 विभागामध्ये इतर छोट्या मोठ्या प्रांतामध्ये त्याचे डिवायडेशन करण्यात आले होते. सो विशेष 4 विभागामध्ये ते डिवायडेशन करण्यात आलेले होते, विभागले गेलेले होते. सो प्रत्येक विभागाची एक स्वतंत्र राजधानी होती. सो पूर्व विभाग ज्याची राजधानी तोशाली जी ओडिशामध्ये आहे. त्यानंतर पश्चिम विभाग जे उज्जैनी पश्चिम विभागाची राजधानी आहे जे मध्य प्रदेशमध्ये आपल्याला दिसून येतो. त्यानंतर दक्षिण विभाग, सो दक्षिण विभागाची राजधानी सुवर्णगिरी. ओके, सो कर्नाटक मधील कनकगिरी या जिल्ह्यामध्ये सुवर्णगिरी राजधानी होते. उत्तर विभाग तक्षशिला जे पाकिस्तानमध्ये सध्या आहे. ओके, सो उत्तरपथा तक्षशिला किंवा तक्षशिला. त्यानंतर अवंतिरथा. ओके, अवंतिरथा या प्रांताची राजधानी आहे उज्जैनी. सो उज्जैनी ज्याला पश्चिम विभाग म्हटला जातो. त्यानंतर आहे कलिंगा. कलिंगा म्हणजे काय तर तोशाली. ओके, सो पूर्व विभागाला कलिंगा म्हटला जातो. सो लक्षात ठेवा. कलिंगाची राजधानी तोशाली होती. त्यानंतर दक्षिणपथा सुवर्णगिरी ही राजधानी होती. ओके, सुवर्णगिरी. त्यानंतर प्राच्यपथा. ओके, सो प्राच्यपथाची जी काही राजधानी होती ती होती पाटलीपुत्र. ओके, पाटलीपुत्र. सो 1, 2, 3, 4 उत्तरपथ. ओके, सो उत्तरपथ तक्षशिला. अवंतिरथा अर्थात पश्चिम विभागाला अवंतिरथ म्हटलं गेलेलं आहे. उज्जैन ही राजधानी होती. त्यानंतर आहे कलिंग, तोशाली, दक्षिणापथ सुवर्णगिरी आणि प्राच्यपथ पाटलीपुत्र. ओके, सो 1, 2, 3, 4, 5 अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. आता बिंबिसारचा मुलगा अजातशत्रूने देखील मगध साम्राज्याचा विस्तार केलेला होता. त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला होता. ओके, आणि यानेच या जे काही मौर्यकालीन प्रांत आहे ते तयार केलेले होते. ओके, सो अजातशत्रूच्या संदर्भात दिलेलं होतं. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे मौर्य काळातील 7 वर्गात विभागलेला समाज असा उल्लेख कोणत्या धर्मग्रंथात मिळतो. ओके, सो मौर्य काळातील जे काही 7 वर्गात विभागलेला समाज कोणत्या धर्मग्रंथात मिळतो आहे. कौटिल्याचे अर्थशास्त्र, अशोकाच्या शिलालेखात, पुराणामध्ये, मेगास्थेनीसच्या इंडिका या ग्रंथात. सो कुठल्या ग्रंथामध्ये एकंदरीतच 7 वर्गात विभागलेला समाज असा जो काही उल्लेख आहे ते मौर्य काळाबद्दल सापडतो आहे. मेगास्थेनीसचे जे काही मौर्य साम्राज्याची, ओके, सो मेगास्थेनीसने मौर्य साम्राज्याची 7 वर्गात विभागणी केलेली आहे. तत्वज्ञ, शेतकरी, पशुपालक, कारागीर, लष्करी अर्थात सैनिक, पर्यवेक्षक किंवा गुप्तहेर आणि मूल्यमापन करते अशा 7 वर्गामध्ये त्यांनी मौर्य काळातील जे काही समाज व्यवस्था आहे त्याची विभागणी केलेली होती. कोणी? मेगास्थेनी. कुठल्या ग्रंथामध्ये तर मेगास्थेनीच्या इंडिका या ग्रंथामध्ये ते आपण सापडतो आहे. सो या ठिकाणी मेगास्थेनीच्या इंडिका या ग्रंथात दिलेलं आहे. सो पर्याय क्रमांक 4 याच्या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, आणि त्याने जो काही या काळातील अर्थात मौर्य साम्राज्यातील जे काही शहर आहे त्या शहरांचा उल्लेख अस्तिनोमी केलेला आहे. ओके, सो अस्तिनोमी म्हणजे काय तर त्या वेळची जे काही शहरांचा उल्लेख अस्तिनोमी या शब्दाने
मेगास्थेनीजने केलेला आहे. ओके. आता मेगास्थेनीज हा एक ग्रीक इतिहासकार होता जो इसवी सन पूर्व 4थ्या शतकामध्ये सेल्युकस निकेटरचा प्रतिनिधी किंवा राजदूत म्हणून भारतात आलेला होता. ओके. चंद्रगुप्त मौर्याने सेल्युकस निकेटरचा पराभव करून त्याला जे काही सेल्युकस निकेटरसह जे काही करार किंवा तह झालेले होतं तर त्यानुसार मेगास्थेनीस हा राजदूत या मौर्य काळामध्ये किंवा मौर्य साम्राज्यामध्ये राहिलेला होता. ओके. सो लक्षात ठेवा, इंडिका या ग्रंथामध्ये त्यांनी मौर्य साम्राज्य संदर्भाने उल्लेख केलेला आहे. ओके. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालील 16 महाजन पदाविषयी योग्य विधाने ओळखा. आपण आतापर्यंत प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणातून जे महत्वाचे टॉपिक फाइंड आउट केलेले होते ज्यामध्ये जैन धर्म, बौद्ध धर्म, 16 महाजन पदे, गुप्त साम्राज्य, मौर्य साम्राज्य, त्यावरच हे प्रश्न फ्रेम करून ते टॉपिक या ठिकाणी आपण रिवाइज करतो. ओके. खालील 16 महाजन पदाविषयी योग्य विधाने ओळखा. व बौद्ध ग्रंथातील भगवती सुत्ता या ग्रंथात उल्लेख आहे. त्यानंतर ब आहे जैन ग्रंथातील अंगुत्तर निकाय या ग्रंथात उल्लेख आहे. क दिलेला आहे अश्मक किंवा अशक हे एकच राज्य दक्षिणपथ या प्रदेशात होते, दक्षिणापथ. त्यानंतर ड आहे कुशल या महाजन पदाची राजधानी श्रावस्ती होती. ओके. सो कुठला विधान या ठिकाणी योग्य असणार आहे. आता लक्षात ठेवा, गौतम बुद्धांच्या जन्मापूर्वी संपूर्ण उत्तर भारतात 16 प्रमुख राज्यात विभागलेला गेलेला असा जो काही बौद्ध वाङ्मय आहे अंगुत्तर निकायामध्ये एकंदरीतच या महाजन पदा संदर्भात किंवा 16 महाजन पदा संदर्भात उल्लेख सापडतो. ओके. कुठला वाङ्मय आहे तर बौद्ध साहित्य अंगुत्तर निकाय. आणि जैन वाङ्मय किंवा जैन साहित्य आहे भगवती सुत्ता, त्याच्यामध्ये 16 महाजन पदांची नावे आणि त्यात काही भिन्न नावे देखील या संदर्भात उल्लेख आहे. सो बौद्ध ग्रंथ अंगुत्तर निकायामध्ये 16 महाजन पदांचा उल्लेख आहे, तर जैन धर्म भगवती सुत्तामध्ये 16 महाजन पदांचा उल्लेख आहे. सोबतच पाणिनीने जे काही अष्टाध्यायी नावाचे जे काही ग्रंथ लिहिले आहेत त्यामध्ये 22 महाजन पदांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. ओके. सो 22 महाजन पदांचा उल्लेख कुठल्या ग्रंथामध्ये आहे तर पाणिनीने लिहिलेल्या अष्टाध्यायीमध्ये आहे. आता या ठिकाणी प्रश्नात दिलेलं होतं बौद्ध ग्रंथातील भगवती सुत्ता या ग्रंथात सापडतो का. सो बौद्ध ग्रंथातील भगवती सुत्ता हे बौद्ध ग्रंथ नसून ते जैन धर्मातील ग्रंथ आहे. ओके. सो जैन साहित्य आहे, भगवती सुत्ता हे जैन साहित्य आहे. तर बौद्ध साहित्य कुठलं आहे तर अंगुत्तर निकाय. ओके. जो या ठिकाणी जैन धर्मातील अंगुत्तर निकाय दिलेला आहे. सो दोन्ही जे विधान आहे अ आणि ब अल्टरनेट केलेलं आहे. सो या ठिकाणी दोन्ही अ आणि ब चुकीचे असणार आहे. सो अ आणि ब चुकीचे असल्या कारणाने आपण जर पर्याय क्रमांक अ आणि ब असणारा पर्याय जर एलिमिनेट केला तर आपल्याला योग्य पर्याय मिळून जातो आहे. ओके. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके. आता मॅपमध्ये देखील तुम्ही हे बघू शकता, दक्षिणामधील एकमेव आपल्याला एकंदरीतच 16 महाजन पदांपैकी एक महाजन पदे जे काही प्रांत आहे ते दिसून येतो अस्मक. त्यानंतर उत्तरेकडे अवंती, चेदी, वत्स्य, काशी, मगध. ओके. उत्तरेला दिल्लीमध्ये किंवा दिल्लीच्या प्रदेशामध्ये कुरु, मत्स्य, सुरसेन, पांचाल, कुशल, ओके, मल्ल, रुजी, अंग. त्यानंतर इकडे अफगाणिस्तानमध्ये कंबोज, पाकिस्तानमध्ये गांधार, हे जे काही गांधार कंबोज हे अफगाणिस्तानच्या प्रांतामध्ये आपल्याला पाहावयास मिळतो. इसवी सन पूर्व 6व्या शतकासंदर्भात 16 महाजन पदे हे देखील लक्षात ठेवा. ओके. प्राचीन नावे व आधुनिक नावे देखील लक्षात ठेवा, जुळालावा स्वरूपात येऊ शकतो. काशी जे काही महाजन पद आहे ते अलीकडे बनारस या शहराला काशी हे नाव दिलेलं होतं. नंतर आहे कुशल लखनौ, मल्ल गोरखपूर, वत्स अलाहाबाद, त्यानंतर चेदी कानपूर, कुरु दिल्ली, पांचाल रोहिलखंड, त्यानंतर मत्स्य जयपूर. ओके. मत्स्य जयपूर आणि वत्स्य अलाहाबाद हे लक्षात ठेवा, कन्फ्युजन करायचं नाही. सुरसेन आहे मथुरा. ओके. अलीकडे जे काही मथुरा शहर आहे तर त्याला सुरसेन या नावाने ओळखले जायचे. त्यानंतर आहे अश्मक औरंगाबाद. ओके. छत्रपती संभाजीनगर. नंतर अवंती उज्जैन, अंग चंपा किंवा पूर्व बिहार, अलीकडे जे काही पूर्व बिहारमधील चंपा जिल्हा आहे तर त्याला आधी अंग या नावाने संबोधले जायचे. त्यानंतर मगध दक्षिण बिहारमध्ये जे काही ठिकाण आहे तर त्याला मगध या नावाने. त्यानंतर उज्जी उत्तर बिहार, गांधार पेशावर. ओके. आणि कंबोज गांधार जवळचे जे काही ठिकाण आहे तर त्याला कंबोज या नावाने संबोधले जायचे. सो या ठिकाणी अशक हे एकच राज्य दक्षिणापथ होते का तर हे बरोबर आहे. आणि कुशल या महाजन पदाची राजधानी श्रावस्ती होती. ओके. सो कुशल या महाजन पदाची राजधानी श्रावस्ती होती का. सो आपण हे मागच्या स्लाइड मध्ये आपण बघितलेलं आहे. ओके. सो या ठिकाणी आपण बघितलेलं आहे कुशल या महाजन पदाची जी काही राजधानी ती श्रावस्ती होती. ओके. त्यामुळे क आणि ड या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. ओके. सो क आणि ड. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे,
खालील वर्णनावरून राजा ओळखा. सातवाहन वंशाचा सर्वश्रेष्ठ राजा होता. ब आहे याने शकांवर विजय मिळवला. क आहे यांच्याविषयी त्रिसमुद्र तोय पीतवाहन असा उल्लेख शिलालेखात मिळतो. ब आहे ड आहे शक राजा नहपांचा पराभवाचा उल्लेख नाशिक येथील जोगडे टेंबी येथे मिळालेल्या नाणेनिधीत सापडतो. सो कुठला जे काही विधान आहे ते कुठल्या राजाविषयी या ठिकाणी दिलेलं आहे. सिमुग गौतमीपुत्र सातकर्णी. ओके, सो सातकर्णी लक्षात ठेवा. गौतमीपुत्र सातकर्णी. त्यानंतर आहे राजा हाल आणि यज्ञश्री सातकर्णी. सो कुठल्या राजाविषयी, कुठल्या सातवाहन काळातील राजाविषयी दिलेलं आहे. आता सातवाहन घराणा संदर्भात लक्षात ठेवा. सातवाहन घराण्याची जी काही राजधानी होती ती सुरुवातीला पैठण किंवा प्रतिष्ठान ज्याला म्हटलं जातं. ओके, सो प्रतिष्ठान म्हणजे काय तर पैठण. राजा सिमुख हा या घराण्याचा संस्थापक होता. ओके, सो राजा सिमुख हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता. पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळचे जे काही नाणेघाटामधील जे लेण्या आहेत तर ते या सातवाहन काळातील लेण्या आहेत, ज्याच्यामध्ये या घराण्यातील महत्वाच्या व्यक्तीविषयी जी काही माहिती आहे ती आपल्याला दिसून येतात. सातवाहन राजे त्यांच्या नावाआधी आईचे नाव लावत असत. ओके, सो सातवाहन जे काही काळातील राजे जे आपल्या महाराष्ट्रामध्ये सापडतात ते आपल्या नावाच्या आधी आईचे नाव लावत असे. ओके, सो लक्षात ठेवा. उदाहरणार्थ गौतमीपुत्र सातकर्णी. ओके, गौतमीपुत्र सातकर्णी हा सातवाहन राजवंशाचा सर्वात प्रसिद्ध राजा होता. इसवी सन 106 ते 130च्या सुमारास तो राज्य करीत होता. सातवाहनांचा पुनरुज्जीवक म्हणून त्याला ओळखला जातो आहे, कारण त्याने सकांचा पराभव करून जे काही सातवाहन राजा जी किंवा सातवाहनांचे साम्राज्य आहे ते कमकुवत होत होते त्याला पुनरुज्जीवन दिलेले होते आणि एक वेगळे वैभव प्राप्त करून दिलेले होते. सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी त्याचे पराक्रमाचे जे काही वर्णन आहे ते नाशिक लेण्यांमध्ये कोरीव लेखामध्ये सापडतो आहे. गौतमीपुत्राचा जो काही उल्लेख आहे ते नाशिकच्या जोगडे टेंबी येथे सापडलेल्या त्रिसमुद्र तोय पीतवाहन असा केलेला आहे. ओके, लक्षात ठेवा. त्रिसमुद्र तोय पीतवाहन असा उल्लेख कुठल्या शिलालेखामध्ये किंवा कोणत्या ठिकाणी केलेला आहे तर नाशिक येथे सापडलेल्या नाणेनिधीत. ओके, सो नाणे संदर्भाची काही कॉइनेज आहे तर त्यामध्ये आपल्याला जोगडे टेंबी येथे सापडलेल्या ठिकाणी त्यांचा उल्लेख त्रिसमुद्र तोय पीतवाहन, ओके, ज्याचे घोड्यांनी तिन्ही समुद्राचे पाणी प्यालेले आहे असा राजा म्हणून या गौतमीपुत्र सातकर्णी संदर्भात दिलेला आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 2 गौतमीपुत्र सातकर्णी या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे. ओके, पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे राजघराणे आणि त्याचे संस्थापक यांच्या योग्य जोड्या लावा. राजघराणे आहेत वाकाटक, राष्ट्रकूट, कुशाण, चालुक्य आणि संस्थापक दिलेले आहेत पुलकेशीन पहिला, कुजुल फटफिडेस, दंतीदुर्ग आणि विंध्यशक्ती. ओके, या ठिकाणी वाकाटक राजवंशाचा जो काही काळ आहे तो इसवी सन 250 ते 500. ओके, म्हणजे जवळपास 250 जे काही कालावधी आहे ते त्यांनी राज्य केलेले होते. संस्थापक आहे विंध्यशक्ती. ओके, सो वाकाटक घराण्याचा संस्थापक कोण आहे असा जर प्रश्न आलेला असेल तर विंध्यशक्ती. सो वाकाटकाला 4 नंबरची जोडी विंध्यशक्ती. त्यानंतर आहे राष्ट्रकूट राजवंशाचा जो काही कालावधी आहे तो 735 इसवी सन 735 ते इसवी सन 982. या घराण्याचा संस्थापक कोण होता तर लक्षात ठेवा दंतीदुर्ग हा या घराण्याचा संस्थापक होता. सो बोला 3 नंबरची जोडी. त्यानंतर आहे कुशाण राजवंश. आता कुशाण राजवंश पहिल्या शतकाच्या मध्यापासून ते 320 पर्यंत एकंदरीत या कुशाण घराण्याचा जे काही साम्राज्य आहे ते दिसून येतो आहे. संस्थापक होते कुजुल फटफिडेस. ओके, सो कुजुल फटफिडेस या कुशाण घराण्याचा राजवंशाचे संस्थापक होते. आणि महत्वाचं म्हणजे काय तर भारतात सोन्याचे जे काही नाणी आहेत ती पाडण्याची सुरुवात या कुशाण राजाने केलेली आहे. लक्षात ठेवा कोणत्या साम्राज्याने किंवा कोणत्या राजवंशाने भारतामध्ये सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात केलेली आहे तर ते आहे कुशाण राजाने. ओके, नाण्यांवर गौतम बुद्ध आणि विविध भारतीय देवता यांच्या प्रतिमा वापरण्याची प्रथा राज्यांनी या कुशाण राज्याने केलेली आहे. ओके, यामधील महत्वाचे राजे होते कनिष्क यांच्याच काळामध्ये इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये जम्मू काश्मीर मधील कुंडलवन या ठिकाणी चौथी बौद्ध परिषद भरलेली होती. ओके, मागच्या स्लाइड मध्ये आपण बघितलेलं आहे. सो कुशाण घराण्याचा संस्थापक कोण आहे तर कुजुल फटफिडेस. ओके, सो कुजुल फटफिडेस. सो कला 2 नंबरची जोडी. नंतर आहे चालुक्य राजवंश कालखंड आहे 543 ते 753. त्यानंतर दुसऱ्या वेळेस काही उत्तर चालुक्य आणि प्रथम चालुक्य अशा पद्धतीने दिलेला आहे. सो 973 ते 1190 अशा पद्धतीने 2 कालखंड आपल्याला चालुक्य राजवंशाविषयी पाहावयास मिळतो. संस्थापक कोण होता तर चालुक्य राजवंशाचा संस्थापक होता पुलकेशीन प्रथम. ओके, सो पुलकेशी प्रथम.
सो ड ला 1 नंबरची जोडी, सो अ ला 4 नंबरची जोडी, नंतर ब ला 3 नंबरची जोडी, क ला 2 नंबरची जोडी आणि ड ला 1 नंबरची जोडी. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचे योग्य पर्याय आहे. त्यानंतरचा या लेक्चर मधील शेवटचा प्रश्न आणि जे महत्वाचे प्रश्न आहे ज्यावर कदाचित आयोग येणाऱ्या काळामध्ये विचारू शकतो अशा पद्धतीचे प्रश्न, अशा स्वरूपाचे प्रश्न आपण या ठिकाणी बघितलेले आहे. रत्नमालिका व कवी राजमार्ग या ग्रंथांची रचना डॅश डॅश यांनी केलेली. हर्षवर्धन, अमोघ वर्ष, दंतीदुर्ग, राजा हाल. ओके, सो कुठल्या राजाने रत्नमालिका व कवी राजमार्ग या ग्रंथांची निर्मिती केलेली आहे? सो राजा अमोघ वर्ष. ओके, लक्षात ठेवा, राजा अमोघ वर्ष हा राष्ट्रकूट राजवंशातील एक महत्वाचा प्रभावशाली राजा होता. सो याने रत्नमालिका, कवी राजमार्ग हे जे काही ग्रंथ आहेत ते लिहिलेले आहे. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. आता हाल, ओके, जे काही राजा हाल सातवाहन घराण्याचा राजा होता, याने गाथा सप्तशती हे जे काही ग्रंथ आहेत ते लिहिलेले आहे. त्यावेळेचा महाराष्ट्रीय प्राकृत या भाषेतील हे ग्रंथ प्रसिद्ध आहे. ओके, हर्षवर्धनाचे जे काही दरबारातील राजकवी बाणभट्ट यांनी हर्षचरित्र लिहिलेले आहे. या ठिकाणी विधानात किंवा पर्यायात दिलेले आहे हर्षवर्धन, त्यामुळे लक्षात ठेवा. राजकवी बाणभट्ट कुणाच्या काळात होता तर हर्षवर्धन यांचा राजदरबार असतो. ओके, हर्षचरित्र हा हर्षवर्धनाच्या जीवनावरील ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. हर्षवर्धनाने नाटके लिहिलेली आहे ज्याच्यामध्ये रत्नावली, नागानंद आणि प्रियदर्शिका. रत्नावली आणि रत्नमालिका यामध्ये कन्फ्युजन करायचं नाही. रत्नावली हे जे काही नाटक आहे ते कोणी लिहिलेलं आहे तर संस्कृत नाटक आहे, हर्षवर्धनाने लिहिलेलं आहे. तर रत्नमालिका जे काही ग्रंथ आहे ते कोणी लिहिलेलं आहे? रत्नमालिका आणि कवी राजमार्ग सो राष्ट्रकूट राजा अमोघ वर्ष यांनी लिहिलेलं आहे. ओके, हे लक्षात ठेवा. आणि या हर्षवर्धनाच्या काळामध्ये युआन सॉंग हा जो काही बौद्ध भिक्खू आहे तो चीनमधून भारतात, बौद्ध प्रवासी चीनमधून भारतात आलेला होता. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. सो अशा पद्धतीने आपण एन्शियंट इंडिया अर्थात प्राचीन भारताचा इतिहास या अंतर्गत महत्वाचे प्रश्न बघितलेले आहेत, ज्यामध्ये ताम्रपाषाण युगीन पासून तर आपण सिंधू संस्कृती, त्यानंतर वैदिक काळातील जे काही महत्वाचे घटना आहेत ते बघितलेले आहेत. त्यानंतर आहे जैन धर्म, बौद्ध धर्म संदर्भाने आपण बघितलेलं आहे. सम्राट अशोक किंवा जे काही मौर्य साम्राज्य आहे त्या संदर्भात आपण बघितलेलं आहे. गुप्त घराणे, त्यानंतर इतर जे काही सातवाहन घराणे महाराष्ट्र संदर्भात या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. ओके, अशा पद्धतीने प्राचीन भारताच्या इतिहासासंदर्भात आपण थोडक्यात 15 प्रश्न जे काही अपेक्षित टॉपिक आहेत त्यावर आपण बघितलेले आहे. ओके, सो पुढच्या लेक्चरमध्ये आपण मध्ययुगीन भारतासंदर्भाने बघणार आहोत. सो थांबूया या ठिकाणी, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू, धन्यवाद. हॅपी इंडिपेंडन्स डे.